गगनगड. गगनगड म्हणजे घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केला गेलेला किल्ला म्हणजे गगनगड. गाडी गगनबावड्याच्या दिशेने धावू लागली. कोल्हापूर ते गगनबावडा 58 किलोमीटरचा प्रवास 1.5 तासाचा होता. हा 1.5 तासाचा प्रवास रस्त्यालगतचा निसर्ग बघत जाण्याचं ठरलं. रस्त्यावरून बाजू होण्यासाठी सायकलवर ओझे वाहून नेणाऱ्या बाबांना मी हॉर्न दिला. पण माझी चूक होती. शेतातून जाणाऱ्या वाटेवर कारचा नाही तर शेतकऱ्याचा पहिला अधिकार असतो हे मला कळायला हवे होते. रापरापत्या उन्हात शेतात काम करणारे शेतकरी दिसले. रस्त्यातून जाताना घराचे स्वरूप असलेले दत्ताचे मंदिर लागले. मधूनच जाणारी बैलगाडी, दारासमोर उभा असलेला ट्रॅक्टर, ही दृश्ये आमच्यासाठी दुर्मिळच. शेतकऱ्याची कार म्हणजे त्याची बैलगाडी, हे दृश्य पाहण्यासारखे होते. माझी इको फ्रेंडली असलेली कार त्यांच्यासमोर फेल ठरली. कारखान्यासाठी उसाचे भले मोठे ओझे घेऊन जाणारी बैलगाडी दिसली. मध्येच लालपरी वेगाने निघून गेली. भविष्यात ही लालपरी या औद्योगिकरणामुळे दिसेल की नाही याची शंका वाटू लागली. रस्त्यातली झाडं उन्हाचा तडाखा कमी करत होती. मित्रांनो, आपण चाललो आहोत गगनबावड्याला आणि गगनबावड्याला जाणारा हा मार्ग अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला झाडी आहेत, रस्त्यात मंदिरं लागत आहेत. मित्रांनो, रस्त्यात मंदिर लागलंय. आजूबाजूला घरही सुंदर आहेत, कौलारू घर आहे मित्रांनो, अतिशय सुंदर घर आहे मित्रांनो. बाजूला ती बाई धुणं धुते आणि ही संपूर्ण शेती आणि असं सुंदर असं हे घर आहे. गाडी मुद्दाम मध्येच थांबून रस्त्यात येणारी टुमदार बंगले बघत होतो. मित्रांनो, परत गाडीतून उतरलो आणि उजव्या बाजूला एक मस्तपैकी छोटा बंगला आहे, तो तुम्हाला दाखवतो. सुंदर वातावरण, त्याच्या बाजूला हे छोटंसं घर. गगनबावड्याला जाताना हे आजूबाजूचा हा निसर्ग मित्रांनो पाहत जा. छोटी छोटी घरं, छोटी छोटी बंगले आपल्याला पाहायला मिळतात. आजूबाजूला मंदिरं आहेत, ती पाहायला मिळतात. हो, रस्त्यात ही सूर्यफूल लागले आहे मित्रांनो. पुन्हा रस्त्यात उतरलो आहे. बाजूला सूर्यफुलाची शेती आहे, ती बघूया. सूर्यफुलाची शेती पहिल्यांदाच माझ्या पाहण्यात आली. अतिशय सुंदर मित्रांनो, फारच सुंदर. जिथे सूर्य तिथेही मान वळवतात, तिथेही फुलं वळतात. आता सूर्य बरोबर इथे आहे, तर यांनी बरोबर इकडे मान वळवली आहे. उजव्या हाताला डी.वाय. पाटील सहकारी कारखाना लागला म्हणजे आपण गगनबावड्याजवळ आलो. एसटी इथपर्यंत आपल्याला आणून सोडते आणि इथून पुढचा प्रवास रिक्षाने करावा लागतो. डोंगराला वळसा घेत गगनगड जवळ येऊ लागला. आपल्याला मित्रांनो तिथे जायचं आहे. गगनगडाचा परिसर उंचावरून सुंदर दिसत होता. मित्रांनो, आपली गाडी अशी फिरत फिरत वळसा घेत घेत इथपर्यंत आली आणि इथून आता असं वर चढत चढत तिथपर्यंत जायचं आहे. इथून दृश्य अगदी विलोभनीय दिसतंय आणि समोर डोंगरात गणपती कोरला आहे, तो बघायचा आहे आपल्याला. गाडी गड चढत होती आणि लांबचे दृश्य जवळ येत होते. गाडी अशी तिथून अशी वळसा घेत घेत इथपर्यंत आली आणि इथून आपल्याला सरळ वर जायचं आहे. ह्या गणपतीचा मुखवटा ह्या दगडातून यांनी शोधला आहे आणि त्याला कलर दिला आहे मित्रांनो. परत थोडा चढ चढून गाडी गगनगिरी मठाच्या पायथ्याला आली. इथे ही पार्किंग मित्रांनो टोटली फ्री आहे, कुठलेही चार्ज नाही. गगनगडाचं स्वरूप आता गगनगिरी महाराजांच्या मठात झालं होतं. मित्रांनो, इथं आल्यावर आपले माकडे स्वागत करतात. तर तुमच्याकडे काही खायच्या पिशव्या असतील तर त्या जवळ बाळगू नका. मठाच्या सुरुवातीलाच यमराज आणि त्यांचं वाहन रेडा याची मूर्ती दिसते.
सुंदर अशी दगडी कमान आहे मित्रांनो, पूर्ण दगडाचं काम आहे मित्रांनो. 186 पायऱ्या आहेत आणि त्या चढायच्या आहेत. गडाचं स्वरूप आता गगनगिरी महाराजांच्या मठात झालं आहे. आपण ते तिकडून तसं आलो, असं वळण घेत घेत इथे गाडी लावली. इतिहास काळात घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले. त्यापैकी गगनगड हा एक. शिल्हार राजवंशातील राजा भोज यांनी दक्षिण महाराष्ट्रात 15 किल्ले निर्माण केले. त्यातील एक किल्ला म्हणजे गगनगड. पुढे सिंधनदेव, बहामनी राजवट, आदिलशहा अशा राजवटी किल्ल्याने पाहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून हा किल्ला जिंकून घेतला. नंतर श्री छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र पंत यांना गगनगडाची जहांगिरी बहाल केली. पुढे 1844 मध्ये इंग्रजांनी तोफांच्या सहाय्याने गडाची नासधूस केली. मठात आरती सुरू होती. तोफेमुळे गडाचे अस्तित्व जाणवत होते. मित्रांनो, इथे आल्यावर पहिल्यांदा पायावर पाणी घ्यावं लागतं, त्यानंतर मग मंदिरात प्रवेश मिळतो. मठाच्या डाव्या हाताला बाळकृष्ण, देवकी आणि वासुदेव यांच्या मूर्त्या दगडात कोरल्या आहेत. पुढे आपल्याला महाभारताचे दृश्य पाहावयास मिळते. इथे असं दाखवलं आहे, कृष्ण अर्जुनाचा रथ ओढतोय आणि पुढे हे 5 पांडव आहेत. येथे विष्णू पुराणातला काही काळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे श्री भगवान विष्णूची मूर्ती आहे, अतिशय सुंदर आहे. विठ्ठल रुक्माई, संत तुकाराम. इथे वर विठ्ठल मंदिर आहे आणि समोरच हे ध्यान मंदिर. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराज हे नाथपंथीय हठयोगी व जलतपस्वी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते. आणि इथे गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. स्वामी गगनगिरी महाराज हे दत्त अवतारी संत मानले जातात. गगनगिरी महाराजांचा जन्म 30 नोव्हेंबर 1906 रोजी झाला आणि निर्वाण 4 फेब्रुवारी 2008 साली झाले. ध्यान मंदिराच्या समोरच गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. परत खाली आल्यावर आपल्याला मठाच्या बाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्त्या दिसतात. साधारण कधी आरती होते इथे? 12:30 आरती चालू होती. 1:15 संपले की महाप्रसाद असतो. महाप्रसाद रोज असतो? रोज असतो. रोज आणि किती वाजता असतो? आरती झाली की प्रसाद चालू असतो. साधारण 2 म्हणजे अडीच जो पण गर्दी आहे तो 2 वाजेपर्यंत चालू असतो. 2 वाजेपर्यंत चालू असतो. आणि यात्रा वगैरे कधी असते? तुमची दत्त जयंती असते. दत्त जयंती आणि प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला होम हवन असते. बरं बरं बरं. मित्रांनो, इथे महाप्रसाद आहे, जेवायला आहे. चला जेवूया. वा वा. मित्रांनो, महाप्रसाद आहे, तो खाऊया. लांब गावातून आलेले भक्त मंडळी महाप्रसाद आनंदाने खाताना दिसतात. मित्रांनो, आपण वर होतो, वरून असं खाली आलो. इथून इथे महाप्रसाद घेतला आणि आता इथून परत आपण मंदिरात जाऊ. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट घराण्यातील होते. श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे मूळ नाव. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायांच्या संपर्कात आले. महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले.
तसेच वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन अशा अनेक प्रकारचे उपक्रम करत भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून दिला. मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे. जगा आणि जगू द्या हा संदेश महाराजांनी सगळीकडे पसरविला. महाराजांना विश्वधर्म संसद शिकागो यांच्या वतीने विश्वगौरव विश्वभूषण पुरस्कार दिला गेला आहे. महाराजांच्या तपश्चर्येचं मूळ ठिकाण हे बर. म्हणजे ब्रह्मांची ज्यांची झाली हां, ते प्रथम इथं आले. पहिल्यांदा इथं आलं. हां, इथं आल्यानंतर मला वाटतं ते सांगायचे की 1930ला. बरं बरं. त्याच्यानंतर काय झालं, ते दाजीपूर अभयारण्यात बर तिथं 12 वर्ष सेवा साधना केली. बरं. त्याच्यानंतर हां, मग खोपोली. मग खोपोलीला आलं. हां, मग खोपोलीला साधना सुरू झाल्यानंतर तिथं एक छोटंसं खोपाट होतं. बरोबर. पहिलं, प्रथम. हो हो, आता हे सगळं वाढलंय. वाढलंय आता, वाढलंय. तर त्यावेळेला कसं व्हायचं, बरोबर 6 महिने इथं वास्तव्य असायचं बरोबर आणि 6 महिने तिकडं, बरोबर. असं त्यांचं वास्तव्य असायचं. हां हां हां. त्याच्यानंतर मालाड मनोरी, बर. मग हे 3 उत्सव हां. प्रत्येकाच्या विभागणीवरून 3 उत्सव त्यांनी ठराविक ठिकाणी ठेवले होते. इथं दत्त जयंती, दत्त जयंती इथे, इथं गुरुपौर्णिमा खोपोली गुरुपौर्णिमा खोपोली. हां, आणि दसरा मालाड मनोरी, बर बर बर. अशा 3 ठिकाणी. असं 3 ठिकाणी प्रथम. आता सगळीकडेच करतात. बर बर बर. प्रश्न नाही राहिला. माझं नाव बापूसाहेब पाटणकर. महाराज इथं भक्तांना दर्शन देण्यासाठी इथं थांबायचे, इथं बसायचे. अच्छा, बस साधारण अर्धा एक तासाला असते ना? अर्ध्या तासाला कोकणला जाणारे म्हणजे सावंतवाडी असेल, गोवा असेल, हां हां. वेंगुर्ला, देवगड या सर्व बस आपल्या गगनबावडा मार्गेच जातात. गगनबावडा मार्गे. अच्छा, इथं वर येण्यासाठी आपल्याला बावड्यात उतरावं लागेल. बावड्यातून रिक्षाची सोय आहे. हां. साधारण 80 रुपये घेतात एका ट्रिप. एका ट्रिपला. आणि एका रिक्षात 3 जण बसतात. 3 जण बसू शकतात. संपूर्ण गड पाहून आणि गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही गडाचा निरोप घेतला. मित्रांनो, हा व्हिडिओ, हा व्लॉग कसा होता हे नक्की कळवा.